नमस्कार, जय हिंद. BJ अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती 2024 संदर्भात संपूर्ण माहिती पाहणार आहे. सगळ्यांपर्यंत खुशखबर पोहोचलेलीच असेल, कारण की 2024ची जी काही पोलीस भरती त्याची ॲड आलेली आहे आणि पोलीस भरती जवळपास तब्बल 17,000 प्लस जागांची ही भरती आहे. तर यासाठी सर्व जे पण काही उमेदवार असतील आपल्या या पोलीस भरतीसाठी सगळ्यांची तयारी जवळपास संपत आलेली असणार आहे. तर मग मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आहे. तर आपल्या यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन असेल तर कृपया करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो काही बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला ऑन करा, जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ बनवत असेल तर तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत थेट पोहोचेल. चला तर मग आपण आपल्या मुख्य माहितीकडे जाऊया. आता यामध्ये पहा मित्रांनो, पदाचे नाव व तपशील दिलेले आहे. पद क्रमांक बघा 1, 2, 3, 4, 5 अशा ह्या पोस्ट आहेत. यामध्ये पदाचे नाव सुरुवातीला बघा पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस बॅट्समन. यामध्ये टोटल पदसंख्या आहेत 9,532 आणि 3 नंबरला बघा पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, याच्या टोटल 1686 जागा आहेत. पुढे बघा खाली 4 नंबरला पोलीस शिपाई SRPF, पोलीस कॉन्स्टेबल SRPFच्या टोटल 4,293 जागा आहेत आणि कारागृह शिपाई प्रिजन कॉन्स्टेबल याच्या 1800 जागा आहेत. अशा मिळून टोटल 17,311 जागा यावर्षी 2024च्या या पोलीस भरतीमध्ये निघालेल्या आहेत. मित्रांनो, जवळपास गेल्या वर्षी जी काही पोलीस भरती होती 18,000 जागांची, तेवढ्याच जागा यावर्षी सुद्धा आहेत. म्हणून जे पण काही पोलीस भरती करणारी उमेदवार आहेत, मुलं आहेत, त्यांना हे पण एक गोल्डन चान्स आहे, कारण की 17,311 जागा ह्या भरपूर जागा आहेत. मित्रांनो, जेवढे पण काही उमेदवार आता पोलीस भरतीची तयारी करत असतील त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आता यामध्ये बघा युनिटनुसार रिक्त जागा किती आहेत ते पाहूया आपण. आता याच्यामध्ये टोटल युनिट पहा मित्रांनो किती आहे, टोटल 47. अजून खाली वेगवेगळे प्रकार आहेत. आता युनिटनुसार जर जागा पाहायचं असेल तर बघा 1 नंबरला का मुंबईसाठी टोटल पदसंख्या 4,230 जागा आहेत. ठाणे शहर 686 जागा आहे. पुणे शहर 715 जागा आहे. पिंपरी चिंचवड 262 जागा. मीरा भाईंदरसाठी 231. नागपूर शहरसाठी 702. नवी मुंबईसाठी 185. अमरावती शहरसाठी 74. सोलापूर शहर 32. लोहमार्ग मुंबई 51. ठाणे ग्रामीण 119. रायगड 422. पालघरसाठी 59. सिंधुदुर्गसाठी 118 जागा. रत्नागिरीसाठी 170. नाशिक ग्रामीणसाठी 32. अहमदनगरसाठी 64. धुळेसाठी 57. कोल्हापूरसाठी 213. पुणे ग्रामीणसाठी 448. सातारासाठी 235 जागा आहेत. सोलापूर ग्रामीणसाठी 85 आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीणसाठी 147 जागा. नांदेडसाठी 134 जागा. परभणीसाठी 141. नागपूर ग्रामीण 129. भंडारा 60. चंद्रपूर 146. वर्धा 20. गडचिरोली 752. गोंदियासाठी 110. अमरावती ग्रामीणसाठी 198. अकोल्यासाठी 195. बुलढाण्यासाठी 135. तसेच यवतमाळसाठी 66 जागा. लोहमार्ग पुणेसाठी 18 जागा. छत्रपती संभाजीनगर लोहमार्गसाठी 80 जागा. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी 527. लातूरसाठी 64. वाशिमसाठी 68. नाशिकसाठी 118. बीडसाठी 170. धाराशिवसाठी 143. जळगावसाठी 137. जालन्यासाठी 125. नंदुरबारसाठी 151 आणि सांगलीसाठी 40 जागा आहेत. मित्रांनो, अशा टोटल 12,908 या जागा आहेत. आता पुढे बघा पोलीस शिपाई SRPFसाठी म्हणजे कोणत्या डिव्हिजनसाठी किती जागा आहेत पहा. 1 नंबरला पुणे SRPF 1 या गटासाठी बघा 315 जागा आहे. पुणे SRPF 2 साठी 362. जालना 3 नंबरला बघा 248 जागा आहेत. नागपूर SRPF 4 साठी 242. दौंड 5 साठी 230. धुळे 6 173. दौंड SRPF 7 साठी 224. मुंबई SRPF 8 साठी 460. अमरावती SRPF 9 साठी 218. सोलापूर SRPF 10 साठी 240. नवी मुंबई SRPF 11 साठी 344. हिंगोली SRPF 12 साठी 222. गडचिरोली SRPF 13 साठी 189. छत्रपती संभाजीनगर SRPF 14 साठी 173. गोंदिया SRPF 15 साठी 133. कोल्हापूर SRPF 16 साठी 182. चंद्रपूर SRPF 17 साठी 169. काटोल नागपूर SRPF 18 साठी 86. कुसळगाव अहमदनगरसाठी बघा कुसळगाव अहमदनगर SRPF 19 साठी 83 जागा आहेत. असे टोटल SRPFच्या 4,293 आणि मगाच्या त्या टोटल जागा होत्या त्या मिळून टोटल ग्रँड टोटल 17,311 अशी ही मोठी भरती आहे. तर मग मित्रांनो, यामध्ये आपण शैक्षणिक पात्रता काय असणार हे पाहूया. पोलीस शिपाई वाहन चालक, पोलीस शिपाई SRPF आणि कारागृह शिपाईसाठी इयत्ता 12वी उत्तीर्ण आणि पोलीस बॅट्समनसाठी इयत्ता 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. तर शारीरिक पात्रता काय पहा. उंची आणि छाती पुरुष उमेदवारांसाठी बघा उंची 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी आणि महिलांसाठी 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. जर छाती विचारात घेतलं तर पुरुषांसाठी न फुगवता 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी
आणि फुगून 5 सेंटीमीटरचा फरक पडला पाहिजे. आता शारीरिक परीक्षामध्ये बघा फिजिकल ग्राउंडसाठी काय काय आहे आता यावर्षी बघा. धावणी मोठी 1600 मीटर पुरुषांसाठी, महिलांसाठी 800 मीटर, दोघांसाठी समान गुण आहे 20. धावणी लहान 100 मीटर पुरुष, 100 मीटर महिला यांच्यासाठी 15-15 गुण असणार आहे. असे मिळून हे 20 ते 35 मार्क झाले. आणि बॉल थ्रो म्हणजे गोळा फेकसाठी दोघांना सेम असणार आहे 8.5 मीटर आणि 15 गुण असणार आहे. असे टोटल 50 गुणांची ही फिजिकल एक्झाम किंवा फिजिकल ॲक्टिव्हिटी तुमची होणार आहे. तर वयाची अट पहा, 31 मार्च 2024 रोजी मागास प्रवर्गासाठी 5 वर्षे सूट असणार आहे. आता पुढे पहा, पोलीस शिपाई, पोलीस बॅट्समन आणि कारागृह शिपाईसाठी 18 ते 28 वर्षे असणे गरजेचे आहे. कमीत कमी 18 आणि मॅक्झिमम 28. पोलीस शिपाई वाहन चालक कमीत कमी 19 आणि जास्तीत जास्त 28 वर्षे. पोलीस शिपाई SRPFसाठी कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 25 वर्षे असणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, हे नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. फीज असणार आहे खुला प्रवर्गासाठी 450 रुपये 450 आणि मागासवर्ग म्हणजे मागास प्रवर्गासाठी असणार आहे 350 रुपये. आणि याची ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची जी तारीख आहे 31 मार्च 2024 असणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीने ही जाहिरात आहे मित्रांनो. तर यामध्ये तुम्हाला काही अडचणी येत असतील किंवा कोणती माहिती जर अपुरी होत असेल किंवा तुम्हाला कोणत्या तर नवीन माहितीसाठी जर विचारायचं असेल तर आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करून तुमचे प्रश्न मांडू शकता. त्याचं उत्तर आणि त्या उत्तराचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या मित्रापर्यंत शेअर करा. आणि यापुढे मी जे काही अजून माहिती असणार आहे पोलीस भरती संदर्भात संपूर्ण मी माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आणखी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.